इस्रायल आणि अमेरिकेनं इराण विरोधात ज्या युद्धाची सुरुवात केलेली होती, या युद्धाच्या पहिल्याच दिवशी अयातुल्ला अली खोमेनी या इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या झाली होती. त्यानंतर इराणमधल्या सगळ्या इतर नेतृत्वानं असं ठरवलं की आता अयातुल्ला अली खोमेनी यांच्या पुत्राला म्हणजे मुज्तबा खोमेनी यांचाच एक प्रकारे राज्याभिषेक करायचा आणि त्यांनाच गादीवर बसवायचं सर्वोच्च नेतेपदाच्या, आणि त्या पद्धतीनं मग त्यांना गादीवर बसवलं देखील गेलं. पण आजपर्यंत मुज्तबा खोमेनी समोर आलेले नाहीत. काल पहिल्यांदा 12 मार्चला मुज्तबा खोमेनी यांचं एक स्टेटमेंट आलं. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी हे युद्ध असंच वाढवत नेण्याचं आणि ज्यांनी ज्यांनी इराणमधल्या सामान्य लोकांना त्रास दिलाय किंवा त्यांच्या हत्या केल्यात त्याचा बदला घेण्याचं, इराणमधल्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेण्याचं आपलं ध्येय त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या या स्टेटमेंट नंतर बऱ्याचशा चर्चा झाल्या, पण प्रत्यक्षात एक गोष्ट मात्र त्या चर्चेपेक्षा जास्त झाली, ती म्हणजे हे स्टेटमेंट टीव्हीवर वाचून दाखवलं गेलं. या स्टेटमेंट द्यायला किंवा हे स्टेटमेंट सांगायला समोर अयातुल्ला अली खोमेनींचे पुत्र मुज्तबा खोमेनी आले नाहीत. त्यामुळे नेमके ते आता सध्या दिसतात कसे, आहेत कुठे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. काही रिपोर्ट्स असे देखील आले की ते कोमामध्ये आहेत, कोण म्हणतं ते ऑलरेडी मेलेले आहेत, त्यांचं फक्त नाव घेतलं जातंय, ते जखमी आहेत. नेमकी मुज्तबा खोमेनी यांची आताची सिच्युएशन काय आणि त्यांनी ही दिलेली धमकी दिल्यानंतर मग इस्रायलचं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आली, नेत्यानाहू यावरती काय म्हणाले, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल 12 मार्चला मुज्तबा खोमेनी म्हणजे इराणचे नवे सुप्रीम लीडर यांचं एक स्टेटमेंट त्यांच्या स्टेट टीव्हीवरती म्हणजे सरकारी टीव्हीवरती वाचून दाखवलं गेलं. म्हणजे ते स्वतः सांगण्यासाठी समोर आले नाहीत. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती आता सध्या बंद आहे आणि येणाऱ्या काळात देखील ती बंदच राहील. यामध्ये त्यांनी पुढे असं सांगितलं की आमच्या शेजारची जी मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्याशी आमचं कोणतंही वैर नाही, पण त्यांनी मात्र आपले मिलिटरी बेसेस अमेरिकेला वापरायला दिले, आमच्या शत्रूंना वापरायला दिले आणि शत्रूंनी ते आमच्या विरुद्ध वापरले. त्यामुळं आमच्या शेजारी राष्ट्रांना आपली काहीतरी भूमिका ठरवावी लागेल, अन्यथा ज्यावेळी आम्ही शत्रूचा बदला घेऊ त्यामध्ये तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की आमच्या शत्रूला म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेला त्यांनी जे युद्धाची सुरुवात केलेली आहे त्या युद्धामध्ये आता सध्या पश्चाताप होतो आहे आणि त्यांना पश्चाताप असाच होत राहील, कारण हे युद्ध इराणच्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताच्या थेंबाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही थांबवणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये मुज्तबा खोमेनी हे सांगायला विसरले नाहीत की ज्या पद्धतीनं इराणला डॅमेज केलंय त्याच पद्धतीनं आम्ही शत्रूला डॅमेज करू. आता शत्रू म्हणजे जे जे इराणच्या विरोधात भविष्यात देखील उभे राहतील ते सगळे शत्रू असणार आहेत. म्हणजे यामध्ये मिडल ईस्ट मधले बाकी देश सुद्धा आले जे अमेरिकेच्या सोबत उभे आहेत. म्हणजे खोमेनींच्या या स्टेटमेंटमधून एक गोष्ट लक्षात आली की आता सध्या हे युद्ध या टप्प्यावर तरी अजिबात थांबणार नाहीये. हे युद्ध थांबायला अजून खूप काळ जावं लागेल. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प म्हणत असतील की मी हे युद्ध मला हवं तेव्हा थांबवू शकतो, पण प्रत्यक्षात अमेरिका हे युद्ध थांबवू शकत नाही. हे युद्ध आता इराणच थांबवू शकतो, असा इराणचा इरादा आहे आणि इराण हे करून दाखवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतोय. पण इथं दुसऱ्या एका गोष्टीची जास्त चर्चा झाली, ती म्हणजे हे स्टेटमेंट सांगण्यासाठी समोर यायला पाहिजे होतं मुज्तबा खोमेनी यांनी. त्या पद्धतीनं मग त्यांनी इराणमधल्या लोकांना एक विश्वास द्यायचा प्रयत्न केला असता. जगभरातल्या त्यांचे जे शत्रू ज्यांना समजतात त्यांना देखील त्यांनी एक संदेश दिला असता. पण प्रत्यक्षामध्ये मुज्तबा खोमेनी समोर आले नाहीत. त्याची 2 कारणं सांगितली जात आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायलचं इराणमध्ये एक मोठं स्पाय नेटवर्क आहे आणि त्यांना अशी भीती वाटते की मुज्तबा खोमेनी जर समोर आले, कॅमेऱ्यावर आले किंवा कोणत्याही पद्धतीनं त्यांनी थोडक्यात ऑनलाईन आपला फुटप्रिंट ठेवला तर कदाचित त्यांना ट्रॅक केलं जाईल आणि मोसादचे एजंट्स किंवा इराणमधले मोसादसाठी काम करणारे जे लोक आहेत ते तिथपर्यंत पोहोचतील आणि मुज्तबा खोमेनी यांची देखील हत्या केली जाईल, अशी एक भीती मुज्तबा खोमेनी यांना आणि IRGCच्या लीडर्सना आहे. त्यामुळे कदाचित त्यांना लपवलं जाते, ही एक शक्यता आहे. दुसरी एक शक्यता आहे, ब्रिटिश चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे द सन. ऍक्च्युली त्यांचं एक मॅगझिन येत आहे, त्यांनी एक बातमी ब्रेक केलेली आहे. त्यांनी सांगितलं की मुज्तबा खोमेनी हे जेव्हा इस्रायलनं पहिल्यांदा स्ट्राईक्स केले इराणमध्ये त्याच वेळी जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या पोटाला काही जखमा झालेल्या आहेत, त्यांच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झालाय असंही सांगितलं. काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलंय की ते कोमामध्ये आहेत. त्यामुळं आता सध्या ते कोणत्याही टीव्हीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर दिसले तर त्यामुळे इराणमधल्या लोकांचं मोराल डाऊन होऊ शकतं. त्यामुळे त्यांना टीव्हीवर आणलं जात नाही आणि आणताही येणार नाही अशा सिच्युएशनमध्ये ते आहेत. पण प्रत्यक्षात त्यांची अशी परिस्थिती नाही असं अनेक लोक सांगत असले तरी द सननं मात्र असं सांगितलंय की सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटल तेहरानमध्ये सध्या ते उपचार घेत आहेत.
पण जर खरोखर ते सिनाय युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये असते तर आत्तापर्यंत मोसादनं त्यांना ट्रॅक केलं असतं आणि त्यांची तिथं जाऊन हत्या केली असती. प्रत्यक्षात त्यांचा ॲड्रेस किंवा त्यांचं लोकेशन कुणालाही माहिती नसणार आहे. जर एखाद्या न्यूज एजन्सीला ते कळत असेल तर ते मोसादला देखील कळूच शकतं. आणि म्हणूनच यानंतरचं जे नेत्यानाहू यांचं स्टेटमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. नेत्यानाहू या विषयावर बोलताना त्यांनी एक स्टेटमेंट दिले. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय काय म्हटलंय ते थोडक्यात बघा. ते म्हणाले की इराण पूर्वीचा इराण राहिला नाही, मिडल ईस्ट पूर्वीची मिडल ईस्ट राहिली नाही, इस्रायल देखील पूर्वीचा इस्रायल राहिला नाही. आम्ही इराणमधल्या लोकांना तिथलं सरकार उचलून फेकून देण्यासाठी मदत करू, त्यांच्यासाठी तसं वातावरण निर्माण करू. मी आणि अमेरिका, मी आणि डोनाल्ड ट्रम्प असे आम्ही दोघे जण मिळून सध्या अशी कधीच घडली नव्हती अशा पद्धतीची एक आघाडी केलेली आहे आणि इराणच्या इस्लामिक रिजिनला आम्ही दणके देतोय आणि त्यांचं शेवट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि यामध्येच नेतन्याहू यांनी एक गर्भित अशी धमकी दिली. त्यामध्ये ते असे म्हणाले की आपला चेहरा लपवून मुज्तबा खोमेनी किती दिवस पळणार आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतोय. टीव्हीवरती मी सांगणार नाही की आम्ही आता काय काय करायचा प्रयत्न करतोय. पण नेतन्याहू त्यानंतर असं म्हणाले की आय एम नॉट हिअर टू इश्यू अन इन्शुरन्स टू एनीबडी. मी इथं कुणालाही इन्शुरन्स देण्यासाठी बसलेलो नाही. म्हणजे थोडक्यात नेतन्याहूंचं असं म्हणणं आहे की मुज्तबा खामेनींच्या पर्यंत कदाचित मोसाद ऑलरेडी पोहोचलेली आहे, त्यांच्या इतर काही नेटवर्क्स आहेत ते पोहोचलेले आहेत आणि कदाचित मुज्तबा खामेनी यांची देखील हत्या केली जाईल. त्यांचा इन्शुरन्स दिला जात नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, आम्ही त्यांना लवकरच मारण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत हे सांगायचा प्रयत्न नेतन्याहू करतायत. नेतन्याहूंनी याच वेळेला नईम कासम जो हिजबुल्लाचा लीडर आहे त्याला देखील धमकी दिली आणि त्याच्यापर्यंत देखील आम्ही लवकरच पोहोचू असं सांगितलं. त्यामुळं हे युद्ध आता सध्या तरी संपण्याच्या टप्प्यावर अजून नाही आहे. आपल्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत. हे युद्ध जर संपणार नसेल तर गॅसच्या प्रश्नाचं काय होईल. LPG सिलेंडरसाठी ऑलरेडी छोट्या छोट्या गावांमध्ये देखील आता रांगा लागायला लागलेल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती आता सध्या तरी वाढत नसल्या तरी पुढच्या किमान 10-15 दिवसांनंतर या किमती वाढायला चालू होतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं आपण तयारी करायला पाहिजे आणि थोडं थोडं या गोष्टींचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. अन्यथा आपण हे सगळं युद्ध असंच पेटत जाईल आणि त्याचा आपल्याला फटका बसत जाईल. युक्रेन आणि रशियामध्ये देखील 4 वर्ष युद्ध चालू आहे, पण त्याचा आपल्या जीवनावर कधी परिणाम होत नव्हता. पण हे युद्ध मात्र वेगळं आहे, लक्षात ठेवा. हे युद्ध जेवढं लवकर थांबेल तेवढं सामान्य माणसाचं आयुष्य सुकर होईल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हे जे काही घडतंय इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये, त्या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? इराण खरोखर इस्रायलचा, अमेरिकेचा प्रतिकार करू शकेल काय, की इस्रायल लवकरच मुज्तबा खामेनी यांना देखील मारून टाकेल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.